घाबरलेली होती. तिची बालमैत्रीण आज तिच्या मुलीला सोडून या जगाचा निरोप घेणार होती. कला, कला तू घाबरू नकोस, तू बरी होशील. नाही सुमन, मी आता नाही जगू शकणार. मी म्हणूनच प्राचीला तुला फोन करायला सांगितला होता. सुमन, मी गेल्यावर माझी प्राची या जगात एकदम एकटी होऊन जाईल ग. तिच्या उंचीमुळे कोणी तिच्याशी लग्न करायलाही तयार होत नाही. माहित नाही मी मेल्यावर माझ्या पोरीशी कोण लग्न करेल. कला, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. तू काळजी करू नकोस. प्राची माझ्या घरची सून होईल. मी माझ्या धाकट्या मुलाबरोबर, अजय बरोबर तिचं लग्न लावून देईन. मी वचन देते तुला. पण तू एकदम ठणठणीत होशील कला. आणि बघ, आपण दोघी मैत्रिणी मिळून आपल्या मुलांचं लग्न लावूया. तुम्ही दोघी हे काय बोलताय? आई, तुला काहीही होणार नाही. मावशी, आईला सांग ना, तू असं बोलू नको म्हणून. आई, आई, मावशी बघ ना, आई काही बोलतच नाहीये. डॉक्टर, डॉक्टर लवकर या. कला काही बोलतच नाहीये. सॉरी, शी इज नो मोर. मावशी, माझी आई मला सोडून गेली. मी आता तिच्याशिवाय कशी राहू? कोणाला आई म्हणू मी आता? प्राची, माझी पोर, शांत हो बाळा. हे बघ, मी पण तर तुझ्या आईसारखीच आहे ना. ये ये माझ्या जवळ ये बाळा. शांत हो बाळा. कला, मी तुला जे वचन दिले ते मी नक्की पूर्ण करेन. सुमन आपल्या नवऱ्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि दुसऱ्याच दिवशी ट्रेन पकडून प्राचीला घेऊन मुंबईला येते. आई, हे घ्या तुमचा चहा. प्राची, हे घे, तू पण चहा घे. सुमन, आपल्याला अजय बरोबर लवकरच या विषयावर बोलायला पाहिजे. कुठल्या विषयावर? काय झालं आई? वर्षा, अगं आम्ही प्राची आणि अजयच्या लग्नाचा विचार करतोय. आई, अजय भाऊजी कधीही प्राचीशी लग्न करायला तयार होणार नाही. तुम्ही पाहिलं ना, ती लिमिटच्या बाहेर उंच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ती उभी राहिल्यावर किती वेगळं वाटेल ते. वर्षा, तू तुझं तोंड बंद ठेव. मला अजय माहितीये, तो माझं म्हणणं नक्की ऐकेल. संध्याकाळी अजय ऑफिस मधून घरी येतो तेव्हा सुमन त्याच्या बरोबर बोलते. आई, हे तू काय केलंस? तू तिची उंची पाहिलीस? किती उंच आहे ती. मी एवढ्या उंच मुलीशी लग्न केलं तर माझी उंची पण कमी दिसेल. लोक माझी मस्करी करतील. अजय, प्राची खूप चांगली मुलगी आहे. तुला माहितीये कला, माझ्या मैत्रिणीने आपली किती मदत केली होती आणि मी दिलेल्या वचनाचा तू मान नाही ठेवणार आता? मोठ्या मुश्किलीने अजय लग्नासाठी तयार होतो. अजय आणि प्राचीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी सुरू होती. त्याचे सगळे मित्र आले होते. कंग्रॅच्युलेशन्स अजय, ही माझी बायको शीतल. तुझ्या आणि वहिनींबरोबर एक फोटो तो बनताय यार. माफ करा अजय साहेब, या प्राची वहिनी फोटोत पूर्ण येत नाहीये. प्राची वहिनी, तुम्हाला जरा वाकून उभं राहायला लागेल, नाहीतर खुर्चीत बसायला लागेल, मगच तुम्ही फोटोत दिसून याल. अजय, हे एकदम भारी आहे. तुला टेरेस वर जायचं असेल तेव्हा बस वहिनींना उभं करायचं आणि त्यांच्यावर चढून डायरेक्ट टेरेस वर जायचं. शिडी बिडीची गरजच नाही पडणार यार तुला. तुम्ही एन्जॉय करा, मी जरा आलोच. अजय चिडून आपल्या आई वडिलांकडे जातो. तुम्ही माझ्या मित्रांसमोर माझा अपमान केलात आई बाबा. प्राचीची हाईट एवढी जास्त आहे की सगळे मित्र माझी मस्करी करतायत. ती कॅमेऱ्यात पण नीट बसत नाहीये. भाऊजी, ऐका अजून आईंचंच. मी तर आधीच सांगितलं होतं की माझी छोटी बहीण स्वीटीला तुम्ही खूप आवडता, म्हणून तुम्हाला तिच्याशी लग्न करायला हवं होतं. पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही, म्हणून तुम्हाला हा दिवस बघावा लागतोय. वर्षा, ही वेळ आहे का या सगळ्या गोष्टी उगाळत बसण्याची? आणि अजय, प्राची तुझी बायको आहे. तिचा मान सन्मान करणं तुझं कर्तव्य आहे. ती बघ, स्टेजवरती बिचारी एकटीच उभी आहे. तुम्ही सगळे इथेच थांबा. मी आणि तुझे बाबा स्टेजवर जातो आता. सोनू, पिंकी, तुमच्या काकीला त्रास देऊ नका. अजून बरेच लोक फोटो काढायला उभे आहेत. असू दे वहिनी, मुलं मला त्रास नाही देते. वर्षा, मुलांना थांबू देत प्राची काकू बरोबर. तू काही बोलू नकोस त्यांना. कोणीतरी तर आहे ना निदान प्राची बरोबर आपल्या घरातलं. नाहीतर तुम्ही सगळे तर स्टेजवर न थांबता इकडे तिकडेच फिरताय. वर्षा, ही कशी मुलगी पसंत केली आईने अजयसाठी? ते मांडवात सगळे प्राचीच्या हाईट बद्दलच बोलतायत. ते बघ समोर मिसेस जोशी. आय ग, हीच मुलगी मिळाली काय लग्नासाठी एवढी उंच? अजय मध्ये काय कमी आहे? दिसायला तशी देखणी आहे ती, पण मुलीची हाईट जरा जास्तच आहे. नीट बघून पसंत करायला पाहिजे होती ना मुलगी. अहो, चांगलं आहे ना, उंच मुलगी घेऊन आले ते. वरच्या माळ्यावरून काही काढायचं झालं तर ही कामाला येईल ना. टेरेस वर जायचं असेल तर शिडीची गरज नाही पडणार. नाहीतर आपल्याला किचनच्या वरच्या कप्प्यातून काही काढायचं झालं तरी स्टूल लागतो. आजकाल लोक फक्त आपला फायदाच बघतात. बघितलं कशी मस्करी करून ठेवली आपली या प्राचीने? त्यात माझ्या भावाचं आयुष्य पणाला लागलंय. हे बघा, आता आपण काही करू शकत नाही. या घरात सगळं आईंचंच चालतं. त्यांना मैत्रिणीला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं ना. त्यांना थोडीच मुलाची काळजी होती. नाहीतर माझी बहीण स्वीटी. वर्षा, आता तू सुरू होऊ नकोस तुझ्या बहिणीवरून. एकंदरीत सासू सासरे आणि घरातल्या मुलांव्यतिरिक्त प्राची बरोबर कोणीही नव्हतं. अजय, वर्षा, मोहित तिघही तिच्या बरोबर नीट बोलतही नव्हते. प्राची, मला माहितीये तू या घरात खुश नाहीयेस. अजय, वर्षा, मोहित तुझ्याशी नीट वागतही नाही.
पण ही परिस्थिती नक्कीच बदलेल. सगळं ठीक होईल. या सगळ्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते प्राची. आई, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही माफी मागू नका. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? तुम्ही होतात म्हणून तर मी माझ्या आयुष्यात सावरले गेले. प्राची सुमनच्या जवळ जाते. घरातल्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी प्राची स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करत होती. असाच एक दिवस, आई, आज शाळेची व्हॅन नाही येणार. मी मुलांना आणायला शाळेत जातीये. वहिनी, तुम्ही शाळेत जाताय तर मला जाता जाता पार्लरला सोडाल का? मला आयब्रोज करायच्या होत्या आणि थोडं सामानही घ्यायचं होतं. हे शहर माझ्यासाठी नवीन आहे ना, त्यामुळे मला इथले रस्ते माहित नाहीयेत. टोकलस निघताना ठीक आहे, चल सोडते आता, पण आधी मुलांना घेते. येताना तुझी तू एकटी ये घरी. वर्षा प्राचीला घेऊन आधी मुलांच्या शाळेत पोहोचते. पण ती शाळेत आतमध्ये जाते तर एवढी सगळी गर्दी पाहून ती खूप घाबरून जाते. इथे एवढी गर्दी का आहे? काय झालंय? फर्स्ट फ्लोअरवर एका छोट्या मुलाने वॉशरूमची आतून कडी लावलीये आणि आता त्याला ती कडी उघडताच येत नाहीये आणि तिथून बाहेर यायचा एकच रस्ता आहे, तो म्हणजे बाल्कनीच्या बाजूला असलेली खिडकी. पण तिथेही जाता येत नाहीये. वर्षाताई, तुमचाच मुलगा सोनू वॉशरूम मध्ये बंद झालाय. आम्ही सगळे मघापासून टेन्शन मध्ये आहोत. तुम्ही पिंकीला तुमच्याकडे ठेवा, ती खूप वेळापासून रडतीये. फायर ब्रिगेडला पण आम्ही बोलवलंय, पण त्यांना यायला वेळ लागेल आणि आमच्याकडे एवढी मोठी शिडी पण नाहीये की ज्यामुळे बाल्कनीच्या खिडकीतून आत जाऊ शकू. काय? माझं सोनूच वॉशरूम मध्ये बंद झालाय? माझ्या सोनूला कोणीतरी वाचवा. तो रडून रडून आतमध्ये बेहाल झाला असेल. मॅम, तुमच्या शाळेत आता जी कुठली शिडी अवेलेबल असेल ती मला द्या. प्राची, तू नक्की काय करणार आहेस? मला काही कळत नाहीये. सगळे टीचर्स आणि पेरेंट्स प्राचीला बघतच राहतात. प्राची शिडीवर चढून बाल्कनीमध्ये जाते. प्राची उंच असल्यामुळे तिला शिडीवरून बाल्कनीत जायला जास्त त्रास झाला नाही. तिने कशीबशी बाल्कनीची खिडकी उघडली आणि सोनूला सुरक्षित बाहेर काढलं. सगळे टीचर्स आणि पेरेंट्स प्राचीचं खूप कौतुक करतात. मिसेस प्राची, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. मी आजच माझ्या शाळेतल्या स्टाफची मीटिंग बोलावते आणि परत आमच्याकडून असं होणार नाही याची आम्ही नक्की खबरदारी घेऊ. वर्षा आणि प्राची मुलांना घेऊन घरी येतात. घरी येऊन वर्षा घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगते आणि ती प्राचीचीही माफी मागते. प्राची, मी नेहमी तुझ्या उंचीची मस्करी करत आले, पण आज तुझ्याचमुळे माझ्या सोनूचा जीव वाचला. मला माफ कर प्राची. वहिनी, प्लीज तुम्ही रडू नका. बघा, सोनू आता एकदम ठीक आहे. अजय आणि मोहित पण प्राचीशी असं वागल्याबद्दल स्वतःला दोष देत होते. त्या दिवसानंतर प्राचीच्या आयुष्यात सगळं छान होतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.